स्टुडंट्स, आज आपण MCQs या भागाकडे जाणार आहोत आणि ते ह्यूमन नर्वस सिस्टीमवरती आधारित जे आपण युनिट आपण पूर्ण केलं, मेनिंजेस आणि CSF याच्या MCQs मी तुम्हाला पाठवलेले आहेत, त्या समोर ठेवा आणि आपण त्याचं डिस्कशन करूया. So first MCQ is, the function of nervous system is, alternatives are sensitivity, irritability, contraction, both A and B. The nervous system ही सेन्सिटिव्हिटी आणि इरिटेबिलिटी या दोन्ही गोष्टी चं फंक्शन करते, म्हणून आन्सर झालं बोथ A अँड B. कॉन्ट्रॅक्शन हे फंक्शन नर्वस सिस्टीमचं नाही आहे, कारण सेन्सिटिव्हिटी बाय कंडक्टिंग नर्व इम्पल्स हे मेजर फंक्शन आपल्या नर्वस सिस्टीमचं आहे. सो करेक्ट आन्सर इज बोथ A अँड B. The central nervous system include, alternatives are spinal cord and spinal nerves, brain and cranial nerves, brain and spinal cord, only cerebrum and medulla oblongata. आता आपण डिव्हिजन पाहिलेली आहे. पूर्ण ह्यूमन नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू 3 रिजन्स, CNS, PNS आणि ANS. पैकी CNS मध्ये 2 महत्वाचे पार्ट आहेत, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. PNS मध्ये क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स, आणि ANS मध्ये सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. आणि इथं विचारलेलं आहे ते CNS विषयी विचारलेलं आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर झालं ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. Then the central nervous system, peripheral nervous system and autonomous nervous system together constitute circulatory system, system of chemical coordination, nervous system, sympathetic nervous system. तर आताच आपण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं की नर्वस सिस्टीमचे हा 3 रिजन्स आहेत, CNS, PNS आणि ANS. करेक्ट आन्सर इज नर्वस सिस्टीम. The brain is covered by connective tissue membranes called pericardial membranes, meninges, peritoneal membranes, myocardial membranes. आता पेरिकार्डियल मेम्ब्रेन म्हटलं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते हार्टच्या भोवती नसतं. मेनिंजेस हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या भोवती नसतं. पेरिटोनियल मेम्ब्रेन हे बॉडी कॅव्हिटीमध्ये सिलॉममध्ये आहे, आणि मायोकार्डियल मेम्ब्रेन हे सुद्धा हार्टच्या भोवती नसतं, म्हणून करेक्ट आन्सर झालं मेनिंजेस. द ब्रेन इज सराउंडेड बाय an outer fibrous membrane called pia mater, dura mater, arachnoid and pericardium. तर मेनिंजेसचे 3 लेयर्स किंवा मेम्ब्रेन्स आपण स्टडी केले, आउटर ड्युरा मॅटर, मिडल अरॅकनॉइड मॅटर आणि इनर मोस्ट पाया मॅटर. तर विचारलेलं आहे ते आउटर फायब्रस मेम्ब्रेन विचारलेलं आहे, त्यामुळं आउटर झालं ड्युरा. करेक्ट आन्सर इज ड्युरा मॅटर. The inner membrane surrounding the brain is, पुन्हा तोच प्रश्न आहे, फक्त इनर मेम्ब्रेन विचारलाय, त्यामुळे इनर मेम्ब्रेन झालं पाया मॅटर. The cerebrospinal fluid lies in brain and spinal cord, lies around the brain and spinal cord, both A and B, lies in the ventricles of heart. बरोबर. आता बेसिकली CSF हा ब्रेनच्या कडेनं सब ड्युरल आणि सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये प्रेझेंट आहे. ब्रेनच्या आतमध्ये ज्या व्हेंट्रिकल्स आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, त्याच्यामध्येही प्रेझेंट आहे. आणि स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल कॅव्हिटीमध्ये तो, म्हणजे सेंट्रल कॅनालमध्येही तो प्रेझेंट आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर झालं बोथ A अँड B. दॅट मीन्स लाईज इन ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड अँड लाईज अराउंड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. Clear? The next is the brain originates and develops from
ब्रेनचं ओरिजिन विचारलेलं आहे. ते ओरिजिन आहे एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म, बोथ बी अँड सी. तर ब्रेन हा नेहमी एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे, लक्षात ठेवा. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम इज ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व फायबर्स, न्यूरॉन्स. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे पार्ट आहेत ते मुख्यत्वे म्हणजे सगळ्या सिस्टीम CNS, VNS, ANS कोणी असो, सगळ्या सिस्टीम्स, नर्वस सिस्टीमचे पार्ट्स हे न्यूरॉन्सनी बनलेले आहेत. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जे आहे ते न्यूरॉन आहे. सो करेक्ट आन्सर इज न्यूरॉन. देन सब अरॅक्नॉइड स्पेस ऑकर अबाव पाया मॅटर, अबाव ड्युरा मॅटर, इनसाइड ब्रेन, इनसाइड स्पायनल कॉर्ड. आपण रफली फिगर काढलेली आहे आणि या फिगरमध्ये आपण दाखवलं की हा ब्रेन आहे, हा ब्रेन आहे, हा स्पायनल कॉर्ड आहे, बरोबर. त्याच्याकडे असलेली ही 3-4 मेम्ब्रेन्स, 3 मेम्ब्रेन्स. सर्वात आतलं जे आहे ते पाया मॅटर, त्यानंतरचं मधलं जे आहे ते अरॅक्नॉइड मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर आणि सर्वात बाहेरचं जे आहे ते आहे ड्युरा मॅटर, ड्युरा मॅटर, राईट. आता ड्युरा मॅटरच्या खालच्या दिशेला जी पोकळी आहे तिला सब ड्युरल स्पेस म्हणायचं, सब ड्युरल स्पेस. आणि अरॅक्नॉइडच्या खालच्या दिशेला जी आहे तिला म्हणायचं सब अरॅक्नॉइड स्पेस. तर अशी ही सब अरॅक्नॉइड स्पेस जी आहे त्या दोन्ही स्पेसेस मध्ये CSF असतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि प्रश्न आहे सब अरॅक्नॉइड स्पेस ऑकर अबाव पाया मॅटर. हा पाया मॅटर आहे आतला, त्याच्यावरच्या बाजूला ही सब अरॅक्नॉइड स्पेस आहे. सो करेक्ट आन्सर इज अबाव पाया मॅटर. विच ऑफ द फॉलोइंग मेनिंजेस इज कॉल्ड टफ मदर. आता टफ म्हणजे कठीण, फायब्रस, मदर म्हणजे मॅटर. लक्षात ठेवा मदर या शब्दाचा किंवा मॅटर या शब्दाचा अर्थ मदर आहे. अँड इट इज ड्युरा मॅटर. करेक्ट आन्सर इज ड्युरा. आउटर मोस्ट आहे आणि आउटर मोस्ट असल्यामुळे साहजिकच त्याला टफ असावं लागणार आहे फॉर प्रोटेक्शन फ्रॉम external mechanical injury. The next is the correct sequence of meninges from inner to outer side. Inner to outer side. Inner ला कोण आहे पाया मॅटर, मिडल ला अरॅक्नॉइड मॅटर, आउटर ला ड्युरा मॅटर. सो करेक्ट आन्सर इज बी, पाया, अरॅक्नॉइड, ड्युरा मॅटर. The next meningitis refers to inflammation of meninges. Meningitis, meningitis या शब्दाचा अर्थ आहे meninges. meninges plus tis means swelling, inflammation, सूज. कोणत्याही भागाला जर सूज येत असेल तर त्याला टिटिस हा शब्द लावतात. उदाहरणार्थ गॅस्ट्रायटिस, नेफ्रायटिस, न्यूरायटिस हे मी मागे पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मेनिंजेसला आलेली सूज, इन्फ्लमेशन, त्याला मेनिंजायटिस असं म्हणायचं. नेक्स्ट, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज सिक्रेटेड बाय मास ऑफ ब्लड कॅपिलरीज कॉल्ड
dash in the ventricles, and that is choroid plexuses, arbor vitae, hepatic vessels, renal vessels. आता ब्रेन जेव्हा आपण शिकू डिटेलमध्ये तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ज्या व्हेंट्रिकल्स आहेत, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, तर तिसरी आणि चौथी व्हेंट्रिकल ज्या ठिकाणी आहे ब्रेनच्या, त्या म्हणजे डायन्सिफॅलॉनमध्ये, आणि दुसरी म्हणजे चौथी जी आहे ती मेडुला ऑब्लांगेटामध्ये. तर डायन्सिफॅलॉन आणि मेडुला ऑब्लांगेटाच्या रूफमध्ये 2 प्लेक्सस असतात. नाव आहे कोरॉइड प्लेक्सस. त्याच्यापासून ती जागा आहे ज्या ठिकाणी CSF ची निर्मिती होते. सो करेक्ट आन्सर इज कोरॉइड प्लेक्सस. The next, the hindbrain is also known as prosencephalon, mesencephalon, rhombencephalon, telencephalon. आता ही सगळी नावं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तोंडपाठ करायची आहेत. प्रोजेन्सिफेलॉन म्हणजे फोरब्रेन, मेझेन्सिफेलॉन म्हणजे मिड ब्रेन, रोम्बेन्सिफेलॉन म्हणजे हाइंड ब्रेन, आणि टिलेन्सिफेलॉन म्हणजे सेरेब्रम. बरोबर. तर करेक्ट आन्सर आहे इथं हाइंड ब्रेन विचारलेला आहे, म्हणजे रोम्बेन्सिफेलॉन. देन मेटेन्सिफेलॉन इज, आता सांगितलं मी तुम्हाला, मेटेन्सिफेलॉन हा सेरेबेलमला वापरला जातो, टिलेन्सिफेलॉन सेरेब्रमला, आणि मेटेन्सिफेलॉन हा शब्द सेरेबेलमला वापरला जातो. सो करेक्ट आन्सर इज सेरेबेलम. क्लियर. द नेक्स्ट इज in CSF, if CSF accumulates in the subarachnoid space, it leads to, म्हणजे ही subarachnoid जी स्पेस आहे, subarachnoid स्पेस, आणि तिच्यामध्ये जर CSF accumulate झाला तर काय होऊ शकतं? अल्टरनेटिव्ह आहेत एक्सटर्नल हायड्रोसेफॅलस, इंटरनल हायड्रोसेफॅलस, मेनिंजायटिस, नन ऑफ दीज. आता नवीन आहे, थोडं वेगळं आहे. CSF जो आहे त्याची अमाऊंट 100 to 120 cc एवढी असावी लागते नॉर्मली व्हॉल्यूम. पण त्याच्यापेक्षा ते जास्ती वाढलं तर एक डिसऑर्डर निर्माण होते, त्याला हायड्रोसेफॅलस म्हणायचं. ती जेव्हा ही सब ड्युरल किंवा सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये घडते, सब ड्युरल आणि सब अरॅक्नॉइड म्हणजे आउटर बाजूला एक्सटर्नल, आणि आतमध्ये ज्या व्हेंट्रिकल्स आहेत, व्हेंट्रिकल्स याला इंटरनली म्हणायचं. तर व्हेंट्रिकल्समध्ये निर्माण झाली तर इंटरनल झाली, आणि बाहेरच्या बाजूच्या सब ड्युरल सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये CSFचं अॅक्युम्युलेशन वाढलं तर त्याला एक्सटर्नल हायड्रोसेफॅलस असं म्हणायचं. करेक्ट आन्सर इज एक्सटर्नल हायड्रोसेफॅलस. नेक्स्ट, वन ऑफ द कॉज ऑफ हायड्रोसेफॅलस इज द इन्क्रीज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर इन हायड्रोसेफॅलस. Alternatives, there decreased volume of CSF, there is no cerebrospinal fluid, there is abnormally high volume of CSF, there is up and down in the volume of CSF. आता जस्ट आपण एक्सप्लेनेशन दिलं की या नॉर्मल व्हॉल्यूम पेक्षा जर CSFची व्हॉल्यूम वाढली, इन्क्रीज झाली, तर त्याला हायड्रोसेफॅलस असं म्हणतात. क्लिअर. Due to increased intracranial pressure, there may be displacement of part of brain from its normal position. This condition is called as. आता काही कारणानं म्हणजे हायड्रोसेफॅलस दोन्ही बाजूचा एक्सटर्नल किंवा इंटरनल निर्माण झाला तर हा ब्रेन डिस्प्लेस होतो, त्याची जागा जी आहे क्रॅनियम मधली ती जरा बदलली जाते. त्या कंडिशनला म्हणायचं हर्निएशन. करेक्ट आन्सर इज हर्निएशन. अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत हायड्रोसेफॅलस, हायड्रोफोबिया, हर्निया. तर हायड्रोसेफॅलस विषयी आत्ताच आपण पाहिलं, एक्सटर्नल आणि इंटरनल. हायड्रोफोबिया हा रिलेटेड टू सायकॉलॉजी किंवा माइंडशी रिलेटेड हायड्रोफोबिया हा डिसीज आहे. म्हणजे पाणी पाहिलं की माणसाला भीती वाटते, त्याला हायड्रोफोबिया म्हणतात. हर्निया
म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ ऑर्गन फ्रॉम पेरिटोनियल मेम्ब्रेन. उदाहरणार्थ इंटेस्टाईनचं डिस्प्लेसमेंट होते, प्रोस्टेट ग्लँडची डिस्प्लेसमेंट होते, त्याला आपण हर्निया म्हणतो. तुम्ही ऐकून तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट, मेनिंजायटिस इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया और व्हायरसेस विच रिझल्ट इन. पुन्हा तोच प्रश्न आहे, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे. इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ CSF, इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम, इन्फ्लमेशन ऑफ मेनिंजेस, इन्फ्लमेशन ऑफ पेरिटोनियम. आणि जस्ट आत्ताच पाहिलं आपण, inflammation of meninges is called as meningitis. And last, in meningitis, the inflammation first occur in dura mater, pia mater, arachnoid membrane, dura mater only. तर एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा इन्फ्लेमेशन व्हायला सुरुवात होते या मेनिंजेसमध्ये, त्याची सुरुवात पाया मॅटरपासून होते आणि मग ते अरॅक्नॉइड मॅटरकडे जातं. मग अरॅक्नॉइड मॅटर स्वेल होतो आणि शेवटी ड्युरा मॅटर स्वेल होतो. सो करेक्ट आन्सर इज पाया मॅटर अँड अरॅक्नॉइड मेम्ब्रेन ऑर अरॅक्नॉइड मॅटर. तसे 20-21 प्रश्न आपण आज इथे सॉल्व केले. आणखीनही तुम्हाला इतर पुस्तकांमध्ये मिळतील, त्याची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करण्याचा जी आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीची प्रकाशनं मिळतात त्याच्यातून ते प्रश्न उपलब्ध करून MCQ सॉल्व करण्याची प्रॅक्टिस वाढवा. ओके, थँक्यू.